नमस्कार मित्रांनो, मी युवराज पचकर पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्यासमोर जुनी नाणी नोटा संग्रह आपल्यासाठी घेऊन। माझ्या संग्रहातील पुढील नाणं आपल्यासाठी आलेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की माझ्या संग्रहातील हे दुर्मिळ नाणं आहे ज्याचं नाव आहे एक आना। हा एक आना दोन प्रकारात आपल्याला पाहायला मिळेल। हा ब्रिटिश इंडियाचा काळ होता, परंतु आना वापरण्यापूर्वी मित्रांनो पूर्वीपासून पाहिलं तर कवडी, दमडी, ढेला, पायी, जुने पैसे, आना, नवीन पैसे आणि रुपया यापर्यंत आपल्याला हे पाहता येईल। माझ्या संग्रहामध्ये असलेलं हे एक आना दोन प्रकारात असलेलं नाणं आपण आता पाहूया। प्रथमतः ब्रिटिश इंडिया काळातील हे पहिलं नाणं मी आपल्यासाठी दाखवतोय। राजा जॉर्ज पाचवा यांची ही कारकीर्द होती। सन 1911 ते 1936 या दरम्यान 1919 साली एक आना हा चलनात आलेला आहे, तो आता आपण पाहूया। या बाजूवर जॉर्ज पाचवा यांची प्रतिमा आणि इंग्रजीमध्ये जॉर्ज व्ही किंग इम्पिरियर असे लिहिले आहे। या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 4 पानांच्या आकृतीमध्ये एक अंक आणि इंग्रजीत आना हा शब्द लिहिलेला आहे। यामध्ये सन 1919 असं नमूद केलेलं आहे। इंडिया हा शब्द इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे आणि वेगवेगळ्या 4 भाषेत एक आना हा शब्द लिहिला आहे। मित्रांनो, या नाण्याची साईज आहे 21 मिमी आणि वजन आहे 3.8 ग्रॅम। धातू याच्यासाठी आहे कॉपर आणि निकेल आणि याचे कॉर्नर आहेत 12। मित्रांनो, हे माझ्या संग्रहातील दुसरं नाणं एक आनाच आहे। ब्रिटिश इंडिया काळ, राजा जॉर्ज 6वा यांची ही कारकीर्द 1936 ते 1952 यामध्ये आणि 1943 ला हे नाणं चलनात आलेलं आहे, ते आता आपण पाहूया। याच्यामध्ये या बाजूला जॉर्ज 6वा यांची प्रतिमा आणि इंग्रजीमध्ये जॉर्ज व्ही किंग इम्पिरियर असे लिहिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला पहिल्या नाण्यासारखी छपाई आहे। मित्रांनो, याची साईज 21 mm आहे, वजन आहे 3.9 ग्रॅम। धातू मात्र याच्यासाठी निकेल आणि ब्रॉस वापरलेला आहे। कॉर्नर याचे 12 आहेत। दोन्हीही नाणी मुंबईमध्ये बनवलेली आहेत। मित्रांनो, माझ्या संग्रहात असलेले ही दोन नाणी आता आपण पाहिलेली आहेत, एक आना एक आना। यानंतर आपल्याला हा 2 आनाही दिसतोय, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच एक आण्यापासून, जुन्या पैशांपासून, नव्या पैशांपासून 1 रुपयापर्यंतचा प्रवास कसा चालू झालेला आहे हे आपण नंतर। अशाच माझ्या संग्रहातील देश विदेशी दुर्मिळ नाण्यांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।